तुम्ही एक जागेवर बोललाय धोतीला पण तुम्ही हार्नेस हा, म्हणून हा, ते काय वापरलंय. ते आम्ही फिल्म बाजीमध्ये बाजी फिल्म जी होती आमिर खानची, हा, जेव्हा तो ते जेल तोडून ते लोक पडतात, मग परत तो काय नाव त्याचं विलन, तो त्याचा पाठी लागतो, मुकेश आमिर खानचा पाठी लागतो आणि त्याला तो पडतो खालती. जेव्हा तो लटकलेल ना, ते बॉडी डबल मी केलं होतं केट्स पॉइंट महाबळेश्वरला. अच्छा. हा, तो त्या टायमाला कसं झालं होतं की ते ओव्हरनाईट सुचवलं होतं की आपण असं करूया की तो पडतो आणि तो तिथे जाऊन लाईक लटकतो आणि हा बघतो की हा गेला म्हणून तो परत जातो. तर आता काय करायचं, लाईक रात्री ओढलं, मॉर्निंगमध्ये इक्विपमेंट आणायला टाईम लागणार, पूर्ण दिवस जाणार. कारण त्या टायमाला आपले हायवे नव्हती, म्हणजे मुंबईवरून महाबळेश्वर मध्ये 7-8 तास. तुम्ही बोलताय तेव्हा मोबाईल फोन आणि हे पण असं नाही, नव्हतं की मोबाईल पटकन फोन केला आणि लँडलाईन वाले दिवस होते. मोबाईल वगैरे काही नव्हतं. नाही. तर मग आता काय करायचं, मग आमचे माझे जे बॉस होते ते लोक पण पार्टनर होते ना, हनीफ अब्बास म्हणून. तर हनीफबाईने खूप काम केलं होतं लाईक हार्नेस. त्यांनी सांगितलं आपण एक काम करूया, धोतीने हार्नेस करूया. तर धोतीने हार्नेस कसं काय करूया, अरे ठीक आहे. मग ते आम्ही रात्री लाईक 12 वाजता आम्ही ते ट्रायल केलं की कसं काय ते लाईक वर्क करणार का नाही करणार म्हणून. तर त्यांनी मला बांधून बघितलं, कसं वाटतंय, काय वाटतं, थोडा तकलीफ आहे, ठीक आहे, कोई बात नाही, कुछ घंटों की बातें कर लेंगे. मग ते हार्नेस केलं, मग ते आम्ही नायलॉनची रोप आणली. त्या रोप आम्ही मला जमिनीमध्ये ते असं लाईक फिक्स केलं की त्यावर आम्ही घास वास टाकून ते दिसायचं, कारण तेव्हा ते CG वगैरे नव्हतं ना, तर आपल्याला ते सगळं ती लपवायचं असतं. त्याप्रमाणे ते आम्ही केलं. आणि इव्हन धोती पण आम्ही 2दा यूज केला, एक हार्नेस म्हणून, आणि जेव्हा आम्ही जे बॉडी फायर करायचं ना, त्या काळाला फायर ड्रेस वगैरे नसायचं, हे इम्पोर्टेड फायर ड्रेस वगैरे आले नव्हते तेवढे. तर आम्ही ते केळीचे पत्ते असते ना, केळीचं पान, त्याला अंगावर लपटून त्याच्यावर परत एक आम्ही ते धोतीचं जेल येते ते लावायचं. नाही जेल वगैरे त्या टायमाला जेल नव्हतं. त्या टायमाला आपल्या आम्ही ते यूज करायचंय, कांदा करून त्यांचा रस काढायचा आणि ते आम्ही फेस आणि किंवा हाताला चोळायचं. सर तुम्ही म्हणताय कांद्याचा रस लावायचा, केळीची पानं लावायचं आणि तुम्ही स्वतःला लागलंय. ते केलंय आम्ही, ते बंधनमध्ये पण केलंय मी. सलमान खानचा करेक्ट जे भट्टीवाला ऍक्शन आहे त्यात मी केलंय. मग स्वतःला मी आग लावलंय ते. कोणासाठी आयडिया नाही आहे, कांदा विंदा लावून असे स्टंट करू नका. हे सगळे खूप एक्सपर्ट आहेत, दिग्गज आहेत आणि त्या सुपरव्हिजन मध्ये केलं जातं. नाहीतर इंटरनेटचा भरोसा नाही कांदा लावून. नाही तसा नाही. त्याची एक कार्ड असतं, लाईक यू कैन से की लाइक 3 से 5 सेकंड के लिए यूज होता है, उसके बाद में यूज नहीं हो पाता. अच्छा. और वो भी ऐसा नहीं है कि उसको लगा के उस पर आग लगा सकते हैं. वो सिर्फ हीट जो जनरेट होता है वो हीट को कंट्रोल करता है. वो डायरेक्ट फायर लगाने के लिए नहीं, बिकॉज डायरेक्ट फायर तो हम लोग कपड़े पे लगाते ना. उसके अंदर जो लेयर होती है वो केले के पत्ते की 2-3 लेयर, देन उसके अंदर फिर वो जेल, कांदे का जेल, और फायर तो अपने कपड़े पे लगता है. तो जो हीट जनरेट होती है वो हीट टच नहीं हो इसके लिए. तरी पण सर आग, आग तो आग इधर है और स्किन इधर है, तो बहुत नहीं, मैं वही बोलूँ कि डायरेक्ट उसको लगा नहीं सकते, लगा के उस पर फायर टच नहीं कर सकते.